One, hello. ओ इथे किडींच्या बॅट मधून फटका फसला गेलाय. जाळं वेणलं गेलं होतं. 3 क्षेत्ररक्षक होते तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, पण किडींच्या बॅट मधून निघलेल्या फटक्यामध्ये आपण बघतोय 2 धावा नक्कीच या ठिकाणी परिपूर्ण आहेत. या 2 धावेने धावसंख्या अगदी बाबाज 11 या टीमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. धावसंख्या फलक आहेत 10. एकीकडे DK11 डॉन पुन्हा गोलंदाजी करतील. आज खऱ्या अर्थानं भूषणदादा ठाकूर व्यासपीठावरती आहेत. असलमबाईंचे खूप जवळचे ते मित्र आहेत. ते आल्यामुळे पहिला चौकार पहिला षटकार काय अफलातून आपल्याला बघायला मिळेल. यस, भूषण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, त्यांच्या नजरेसमोर जर कोणत्याही बॅटरने 3 सलग चौकार मारले तर आतिक बाईंकून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, चांगला फटका होता. फटका थोडासा फसला गेलाय किडींच्या बॅट मधून. आपण बघतोय पहिल्या षटकाला इथे पूर्ण विराम लावला गेलाय. 10 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. Jazz in the mix. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलक्यावरती आहेत. कोणत्याही बॅटरने 3 चौकार मारले तर आतिकबाई शेख यांकडून तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक आहे. का तर आज भूषणदादा ठाकूर खऱ्या अर्थानं आमच्या व्यासपीठावरती आहेत. वेळेत वेळ काढून दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅटीची कडा, डॉन डाऊन द डॉन, कॅच डीजे निक्सन सर. थैंक यू. परदेसिया दिल दे दिया. यहाँ पे ऋषभ ने विकेट ले लिया. आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे डान्सिंग अंपायर
निक्सन सर मैदानाच्या आतमध्ये. वर्ल्ड इज गोल्ड. एक चांगली मॅच रंगेल. ड्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. यस, डेट गेलाय चेंडू इथे. एक चांगला फटका आपण मारायचा प्रयत्न केला. आपण बघतोय एक सिंगलचा प्रयत्न आणि तिथे मिळतोय. युवा उद्योजक शब्बीर भाई शेख यांनी एक आगळं आणि वेगळं पारितोषिक लावलंय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. चालू मॅच मध्ये जर प्रेक्षकांनी षटकाराच्या बाहेर झेल टिपला, 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. खेळाडू सोडून फक्त प्रेक्षक, कॉमेंटेटर आहे त्याच्यात. प्रेक्षकांमध्ये झेल टिपल्यानंतर 500 रुपयाचा पारितोषिक. हो इथे बघा, कव्वरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. 1 2 3 टप्पे खात 1 2 का फरार चौकार. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या निक्सन सरांसाठी. एकदा ही कला परत कुठे बघायला मिळणार नाही, फक्त या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. एरोडा प्रीमियर लीग 2024. आणि हे सगळं प्रेम खऱ्यातून असलं माईनवरच आहे. वा भाई वा, किशोरच्या बॅट मधून निघतोय ब्रँडेड चौकार. इकडे डीजे प्रज्वल वाजतात, तिकडे ते गाजतात. वा, 19 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद आहे. दुसरं शतक प्रगती पथावर आहे. प्रेक्षकांमध्ये झेल घ्या. दुसरं शतक अगदी प्रगती पथावर असताना आपण बघतोय धावसंख्या फलक आहे 19. एक गडी बाद आहे. शब्बीर भाई शेख योद्योजक आहेत. यांनी मात्र प्रेक्षकांसाठी ते पारितोषिक लावले. षटकाच्या बाहेर झेल घ्या आणि 500 रुपयांचा पारितोषिक घ्या. साऊंड वाजवू नका 2 मिनिटं. शतक संपले दुसऱ्या क्रमांकाचं. 20 धावा आहेत. एक गडी बाद. चला मॅचला सुरुवात करा, विनंती आहे.
एक चांगला चेंडू आपण बघतोय चांगल्या धाव्यामध्ये येईन. या दोन धावेने धावसंख्या फलक आहे 22, एक गडी बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं व्यासपीठावर नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे चतुर्थ क्रमांकाचं, ते युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते गणेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. अपील केली गेली. ये डॉन है, ये जब भी अपील करेंगे तो बड़ी करेंगे, ये छोटी नहीं करते. इनके बेटे ने आज का दिन चमका दिया है. क्या गेंदबाजी की थी उन्होंने. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा मुलगा, एकीकडे बापाने मॅन ऑफ द मॅच कमवला, एकीकडे मुलाने आज मॅन ऑफ द मॅच कमवला. आणि हे फक्त या स्पर्धेमध्ये दिसल, एरोडा प्रीमियर लीग मध्ये. विश्वास आजकाल आपण आपल्या भावावर सुद्धा ठेवत नाही, पण इकडे विश्वास ठेवावा लागतो क्रिकेटमध्ये. वाह, किशोर जाधव, केडी, व्हाट अ बॅटिंग. अजूनही या षटकाचे दोन चेंडू बाकी, 28 धावा. डीके 11 आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना, बाबा 11 आपण बघतोय एकीकडे बॅटिंग करताना. ओ रिव्हर्स रिव्हर्स. आपण केडींना खेळताना बघितलंय, मागच्या मॅच मध्ये सुद्धा रिव्हर्सच्या फटका मारा गेले आणि विकेट गमावली. कालच्या दिवसामध्ये पण रिव्हर्सचा फटका मारा गेले, विकेट गमावली. तो टायमिंग कुठेतरी मॅच होत नाही, आणि एखादा अनुभव खेळाडू गोलंदाजी करत असेल डॉन सारखा, तर तिथे तुम्हाला रिव्हर्सचे फटके सहजासहजी बसणार नाहीत. शतक संपले तिसऱ्या क्रमांकाचं, 28 धावा, एक गडी बाद. टाळ्या उद्या टाळ्या. थँक्यू. इथं जोरदार टाळ्या उद्या निक्सन सरांसाठी. हे काला धाडस केल्याशिवाय होत नाही. नक्कीच आतिक भाई धन्यवाद उपस्थित राहिलात. आम्ही उद्या नक्की तुमची वाट बघू, कारण तुमची टीम नक्कीच नंबरमध्ये प्रवेश करते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, एक गडी बाद आहे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे.
एक चांगला चेंडू आपण बघतोय डॉटच्या स्वरूपात. आणि रिषभ एक चांगली गोलंदाजी करतात खऱ्या अर्थानं आपण बघतोय. पुढे येऊन खेळलाय, फिल्डर आहे तिथे, एक चांगला झेल टिपलाय. थँक्यू. कॅच कोणी झेललाय? राहुल. अठ्ठावीस धावा 2 गडी बाद. चौथ्या षटकातील काही चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. निक्सन सरांनी सगळ्यांची मनं जिंकली, टाळ्या सुद्धा त्यांच्यासाठी वाजवल्या गेल्या. एक चांगला थ्रो केला ऋषभने, आपण बघतोय पायाचा वापर त्या ठिकाणी केलाय. एकोणतीस 2 गड्यांच्या बहुमधल्यामध्ये आहे. डीके 11ने टॉस जिंकून खऱ्या अर्थानं फिल्डिंग चूज केली. मग त्याच्या मागे काहीतरी उदाहरण असेल, कारण असेल. आणि इकडे आपण बघतो बाबा जेलीवन खऱ्या अर्थानं एक चांगलं बॅटिंग करताना मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आणि डॉन आपण बघतो अनेक वेळा प्रत्येक गोलंदाजाच्या वेळीच कशी क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पाडतात. पुन्हा एकदा केडीचा फटका, फिल्डर ओ ट्राय 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 करणं गरजेचं होतं. शुक्रिया, करम, मेहरबानी. दोस्तों, जिंदगी हसीन है मगर सिर्फ उनके लिए जिन्होंने प्यार किया है, क्योंकि सिर्फ प्यार करने वाले जानते हैं कि आन बान और शान से जीना किसे कहते हैं, है ना? थँक्यू. 33 धावा फलक्यावरती आहेत आणि 2 विकेटी मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका तिथे एक मिळतोय. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ, 34 धावा फलक्यावरती आहेत. पण आजच्या दिवसातली खऱ्या अर्थाने ही शेवटची मॅच मैदानामध्ये रंगते. हो हो हो, चांगला ट्राय केला होता ऋषभने, चांगलं कमबॅक केलंय. डॉट चेंडू याच बरोबरनं शतक संपलंय ते 4थ्या क्रमांकाचं. 4 कौन है वो, बोलो कौन है वो, बोलो बोलो कौन है वो, मेरी जान है वो, जाने दो मुझे जाना है, हर वादा जो किया है वो निभाना है, आज किसी से मुलाकात है मेरी. कौन है वो, बोलो थँक्यू. कौन है वो. शतक संपलंय 4थं. 34 धावा फलक्यावरती आहेत. 2 विकेटच्या नुकसानीवरती. या 34 धाव्यांवरती आपण बघतोय 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. वडा शॉट काय कट केलाय तिथे आपण बघतोय.
चांगला फटका सिंगल बनवली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. एकच सिंगल मिळेल तिथे. पस्तीस धावा 2 गडी बाद. चांगला फटका तिथे. स्वतः गोलंदाज झेलतील, कॅच टिपतील. थँक्यू. 35 धावा 3 गडी बाद आहेत. 5व्या षटकातील काही चेंडू बाकी. चांगला फटका तिथे बघतोय आपण. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेन. अजूनही 5व्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 36 धावा 3 गडी बाद आहेत. थोडस वेगाने खेळणं गरजेचं आहे आता बॅटरला. एक वेगळी बॅटिंग दाखवावी लागेल. चांगला फटका, चांगला फटका. स्क्वेअर लेगला जाईल. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये प्रकाशने जर षटकार मारला तर त्याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. युवा उद्योजक महेश दादा शिंदे यांच्याकडून ते 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. ओ केडीचे बॅट चलते इथे. चौकार, एकीकडे षटकार, चांगला चौकार. थँक्यू. 4:47 मिनिटं झालेले आहेत. 44 धावा झालेले आहेत. 3 विकेटी आहेत. 5व्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. बॉल 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 नक्कीच अभ्यास केला जातोय बॉलचा त्या ठिकाणी. आज खऱ्या अर्थानं दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. घेऊन जातो मॅच कडे. हलक्या हाताने खेळलाय. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न होईल तिथे.
तिसऱ्या पंचांकडे जातोय आपण. केडी सुरक्षित आहे की नाही? लगेच तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्याला कळेनच. क्षेत्रक्षण सजवून ठेवा, विनंती आहे. निर्णय तुम्हाला लगेच कळेन. फलंदाज बाद आहे ते. चला नवीन बॅटर मैदानामध्ये येतील लवकर. संघाची धावसंख्या आहे 46. 4 गडी बाद आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि किशोरने वैयक्तिक बनवल्यात त्या 43 धावा. एकदा जोरदार टाळा होता किशोरसाठी. संघाने फक्त 3च धावा बनवल्यात. शेहेचाळीस धावा संघाच्या आहेत, त्याच्यामध्ये 43 किशोरच्या आहेत. बॅटर नेम यस. ह्यानंतर यस जाडो येईन मैदानामध्ये. नक्कीच ते रेस तुम्हाला दिसत नाही, त्या ठिकाणी साफ केली जाईल. बॉलर नेम करण आहेत. न्यू बॅटर सचिन तांबे. चला वेळ आहे सर, विनंती आहे थोडं फास्ट खेळा. एक सिंगल मिळतोय इथे या चेंडूवरती एका धावेने. आपण बघतोय सचिन तांबे चांगली बॅटिंग करतील. सिंगल मिळलाय तिथे. मोठा फटका सजवला होता. एकूण 50 धावा 4 गडी बाद. डफली वाले डफली बजा, डफली वाले डफली बजा, मेरे घुंघरू बुलाते हैं हाँ, मैं नाचूं तू नचा. थँक यू सर. न्यू बॅटर नेम शैलेश. न्यू बॅटर आहेत. धावसंख्या आहे 49. 5 गडी बाद आहेत. शेवटचे 3 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. करण बघूया. कोणत्याही बॅटरने षटकार मारा. युवा उद्योजक महेशदादा शिंदे कडून 500 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. महेश दादांना विनंती आहे, दादा आपण व्यासपीठावरती या. महेश दादांचं म्हणणं आहे खेळाडूंनी कुणी षटकार मारा.
जर येणार डीजे थँक्यू येणाऱ्या चेंडूवरती करणने जर विकेट घेतली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजय भाऊ परदेशी युवा उद्योजक संघ मालक आहेत यांच्याकडून. आणि जर येणाऱ्या कोणत्याही चेंडूवरती कोणत्याही बॅटरने षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे महेश भाऊ शिंदेकडून. फक्त बॅटर नेम सांगा. 2 चेंडू बाकी आहेत. हॅट्रिक तर मात्र इथं हुकली गेली पण एक चेंडू आणि एक षटकार जर मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि सचिन तांबे फायर ब्रिगेड आहे तिथे. हो फुलटा चेंडू ते आक्रमण चढवण्याचा काम एक सिंगल बनवली गेली दुसऱ्याचा प्रयत्न केलाय 2 धावा बनवल्या गेल्यात. थ्रो आहे तिथे. डॉन वा भाई वा. यस 52 बनवलेत. 36 चेंडूंमध्ये 53 बनवायच्यात. यस झाडू येईन मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटीमध्ये जर कोण असेल तर बघा आपल्याला तेवढं पंचांचं काय म्हणणं आहे ते पूर्ण करा.
तयार बंधांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील 53 धावेंचं लक्ष. पहिला चेंडू वाईड चेंडू. एक आगळी आणि एक वेगळी स्पर्धा आणि फक्त एकच बक्षीस नाहीये, अजून आणखीन पारितोषिक आहेत ते उद्याच्या सत्रामध्ये सगळ्यांना सांगितले जाणार आहेत. खर तर एक सायकल होती विशालदादा चंडले यांच्या माध्यमातून, अजून एक सायकल आहे स्पोर्ट्स सायकल, नवख्या खेळाडूसाठी ती असेल. जाऊया मॅच कडे. आपण बघतोय 2 धावा आहेत, पहिलं शतक प्रगती पथावर आणि ती स्पोर्ट्स सायकल आहे आयोजक असलमभाई खान यांच्या माध्यमातून ती सायकल असेल. टायमिंग हवाई सफर षटकार. के पग घुंघरू बांध मीरा नाचती और हम नाचे बिन घुंघरू के पग घुंघरू. स्वतःचं विश्व स्वतः निर्माण करायचं असतं, त्या विश्वामध्ये निर्माण करणारा एक नाव म्हणजे रिषभ आहे. रिषभने जी टीम बांधली गेली त्या संघ मालकाचं खरं तर कौतुक आहे. राहुल राजपूत काय बॅटिंग करतो, या षटकाराने गणित बदललाय. धाव संख्या फलक 8. बाबा जैलवनचे संघ मालक सुमित भाऊ शिंदे यांच्या मालकीची ही टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय DK11 ही टीम आपण पाहायला घेतली तर एका बाजूला युवा उद्योजक राम राठोड सर आहेत आणि अजय परदेशी सर. ह्या 2 व्यक्तींचा खऱ्यातनं ही टीम आहे DK11. आणि आता जेल मात्र सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. जेल सुटल्यानंतर काय होतं आपण आजच्या सत्रामध्ये बघितलंय. आज या स्पर्धेचा 5वा दिवस, या दिवसातली ही शेवटची मॅच मैदानामध्ये रंगते. शेवटच्या मॅच मध्ये शेवटचे 32 चेंडू बाकी, 43 धावींची गरज. वा भाई वा, हवाई 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 सफर. तुमसे मदद नहीं डेंजर, तुम ही रोया हो गेम चेंजर, तुम जो मुक्त है नव सर, तू हो भगत हो क्या कगार, तू हो भगत. थँक्यू. धाव संख्या फलक आहे 16. प्रेक्षकांमध्ये झेल जर टिपला षटकाराच्या बाहेर आणि आता प्रेक्षक मैदानामध्ये येऊन झेल टिपतील, तसं करू नका. प्रेक्षकांमध्ये षटकाराच्या बाहेर जर झेल टिपला, युवा उद्योजक शब्बीर भाई शेख यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकार मारा आणि 1001 रुपयाचं पारितोषिक घ्या. युवा उद्योजक भूषणदादा ठाकूर यांच्याकडून असणार आहे. 17 धावा, एकही विकेट मैदानामध्ये नाही, 30 चेंडू 36 धावींची गरज. तीन विकेटी घेतल्या सलग तरी पण. हो, चांगला चेंडू होता, खोलावरचा समीकरण समजलं नाही. बॅटेचे काढा लागत चेंडू जमिनीशीर बांधणी करतोय. इथे मात्र डॉट. सलग 3 विकेटी घ्या, सलग 3 षटकार मारा. युवा उद्योजक भूषण दादा ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. अठरा धावा फलकावरती आहेत. 28 चेंडूंमध्ये 35 धाव्यांची गरज आहे. आणि माझ्या आवाजासाठी भूषणदादा ठाकूर युवा उद्योजक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दादा धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या.
चांगला फटका आपण बघतोय, सिंगल मिळतोय तिथे. या सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न. धावसंख्या फलक 20. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलक 21 आहे. ओ काय पुल केलाय तिथे बघा. 1 2 3 1 2 का 4 चौकार. थँक्यू. धन्यवाद भूषणदादा ठाकूर, माझ्या आवाजासाठी 1000चं पारितोषिक दिलं. 25 धावा फलक्यावरती आहेत. सर चेंडू सांगा बघतो आम्ही लगेच. चेंडू सांगा फक्त. 4 चेंडू आहेत ना. यस सर. यस यस सर. यस यस यस. ते जरा थोडस स्कोरिंगला लोड येतोय, बाकी काही नाहीये. तेवीस धावा फलकावरती आहे, त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या त्या 12 खेळाडूंनी आमच्यापाशी बसणं गरजेचं आहे. थोडं इकडे तिकडे होतं, जरी चुकलं तरी आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो की एका ओव्हरला किती धावा निघल्या. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. हवेमध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज तयार. सुटलाय झेल, सुटलाय झेल. आत्मविश्वास वाढेल इथे बॅटरचा. 25 चेंडू 29 धाव्यांची गरज. 24 धावा फलकावरती. दुसरं शतक प्रगतीपथावर. चोवीस धावा फलकावरती आहेत. 0 विकेट आहे. टीके 11 वर्सेस बाबाज 11. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे, जिद्द आहे, विश्वास आहे, चिकाटी आहे. मॅच ऑन. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. पुढे ससोडत खेळायचा प्रयत्न केलाय. आहे 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 आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट. रिषभ नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. थँक्यू. आपण बघतोय एक चांगली मॅच रंगलेली आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलमभाई खान यांच्या वतीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनापासून स्वागत. गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलरचं नाव सर. शैलेश गोलंदाज आहेत. प्रकाश. ओहो, ते बघा उसळी घेणारा चेंडू होता. खेळून काढला तिकडे, स्क्वेअरला गेला. सिंगल मिळेल, डबल मिळेल. डबल बरोबर इथे नाही का न दुक्का मिल गया तिक्का. 3 धावा आताच्या. या 3 धाव्याने धावसंख्या फलक 27. एक गडी बाद. अजूनही 23 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे.
पुढला चेंडू पंचांच्या उच्यापासून प्रकाश. हो यॉर्करचा वापर केलाय. हलक्या हाताने खेळतील. धन्यवाद भूषणदादा ठाकूर. आमच्या आवाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे या स्पर्धेचं सगळ्यात मोठं पारितोषिक माझंच आहे. थँक्यू. 28 धावा होत्या. नंतर सिंगल बनवली. 29 धावा आहेत. एकोणतीस धावा आहेत. एक गडी बाद आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हो चांगला चेंडू कव्हर मध्ये पॉइंट मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. घाई गडबड आहे पण सिंगलच मिळेल. या सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आहे 30. एक गडी बाद आहे. 20 चेंडू आणि 23 धावींची गरज आहे. 20 चेंडू आणि 23 धावींची गरज. राहुल राजपूत खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतायत. हो हो मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 3 तिगाड काम बिगाड. चौकार. थँक्यू. 19 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावींची गरज आहे. हो चांगला कट केला तिथे आपण बघतोय. स्लिपला जातोय. अडवण्याचा प्रयत्न आहे 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 पण चेंडू 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 ना हाताचा वापर ओनली पायाचा वापर. एक डंपर 2 ट्रॅक्टर. चीक टकाक डमडम. काय सांगायचं आता. थँक्यू. एरोडा प्रीमियर लीग 2024 पर्व 2 साहिल स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य फुलपिच टेनिसची क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. आणि या स्पर्धेचा खरं तर आज 5वा दिवस आहे. आणि या 5व्या दिवसातील शेवटची मॅच. शेवटच्या मॅच मधले 18 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. 18 चेंडू 15 धावींची गरज आहे. ललित गोलंदाजीला आहेत. उद्या मात्र ठीक 8:30 आपण या ठिकाणी हजर राहणार आहोत. टॉस होईल पहिला उद्या. कोणता टॉस आहे तो मी नक्कीच सांगेल 18 चेंडू आणि 15 धावा झाल्यानंतर. चांगला चेंडू आहे. थोडं सप्पल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. डॉट. ललित अनुभव गोलंदाज आहेत. थोडंसं कमबॅक बी करणं गरजेचं आहे. 17 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे.
चांगला थ्रो तिथे. सरळ खेळलाय तिथे चेंडू आपण बघतोय लॉंगला जातोय. थोडी मिस फिल्डिंग पण आहे. सिंगल बरोबर इथे डबलचा प्रयत्न. 2 धावेने धावसंख्या पुढे. 15 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. खोलवरचा चेंडू होता. यॉर्करचा वापर तिथे केलाय. आपण लेगबाच्या सुरुवातीमध्ये सिंगल मिळते तिथे. 14 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. उद्याची पहिली मॅच नोमन 11 वर्सेस JPN वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आवाज येत असेल. उद्या पहिली मॅच आहे तुमची. ठीक 8:30ला टॉस होईल. कारण उद्या फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर येणं गरजेचं आहे. तुम्ही उशिरा आलात तर तुमची मॅचचे षटक कमी केले जातील. इथे फुल टॉस होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस फिल्डिंग पण कव्हर केलंय. धावा मिळतील 2. 12 चेंडू शिल्लक. 8 धावेंची गरज. दोन षटकं बाकी आहेत. 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या तुम्हाला 8 धावा. जी टीम जिंकेल ती मात्र उद्या एक लढा देईन. पंचेचाळीस धावा एक गडी बाद आहे. यस पुल केलाय तिथे. एक टप्पा खात त्या बारक्याला बाहेर घ्या. चौकार. थँक्यू. जी टीम जिंकेल तिचा मात्र आनंदाचा दिवस असेल आजचाही आणि उद्याचाही. कारण जिंकणारी टीम ही डायरेक्ट बक्षीस पात्रामध्ये प्रवेश करणार आहे. हो मोठा फटका होता. बॅटीची कडा. फलंदाज बॅक टू पवेलियन. मोठी विकेट. यासाठी जिंकणं गरजेचं आहे. जिंका बक्षीस पात्रामध्ये प्रवेश. थँक्यू. डॉन लावा डॉन. 49 धावा आणि न्यू बॅटर डॉन मैदानाच्या आतमध्ये. मुलाने तर प्रवेश केलाय नंबरामध्ये. ओ मोठा फटका इथे बघा. अंगावरचा चेंडू इकडे फेकून दिलाय. ललित आहे. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न केलाय. डॉन मला वाटतंय फायनल नाही बापल्याक समोर यावं मी झालं. हे महायुद्ध जगापेक्षा वेगळं असेल. डॉनचं गाणं लागलं की डॉन ताता थैया न बघ भैया. 9 चेंडू 2 धावेंची गरज. मॅच जिंकणार. सुपर 4 मध्ये प्रवेश.
हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहे झेल आहे, डॉन स्माइल देत बाहेर. अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा. अभी मैच खत्म होने के बाद लगा, अभी मत लगा भैया. थँक्यू प्रज्वल सर. खरं तुम्ही आज दिवस गाजवलाय, उद्या मात्र गाजवायचं आहे, कारण उद्या या स्पर्धेला प्रमुख आकर्षण राहणार आहे. डान्सिंग अंपायर पुण्याचा मायकल, नितीन वेताळ. 8 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. हो चांगला चेंडू कमबॅक केले. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. 7 चेंडू 2 धावेंची गरज आहे. वा 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 डी ए ओ एन डॉन. दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. थँक्यू. या राहुल सर, मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या. आणि किताब देण्यासाठी मी गणेश दादांना विनंती करतो की दादा या. गणेश दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय फायनलचा, आजच्या दिवसातला, हे शेवटच्या मॅच मधला. या राहुल सर, तुमच्या टीमला सुद्धा विनंती आहे, डॉन आणि संपूर्ण टीम आवाज द्या थोडासा डीजे. सगळ्यांचा फोटो निघणार आहे टीमचा, कारण की तुम्ही उद्याच्या अंतिम दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. सुपर मॅच.